नमस्कार. छोटी कोळंबी बनवण्यासाठी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि लिंबाचा रस हे छान लावून आपण फिश मॅरिनेट करून घेऊ. अशा पद्धतीने फिश आपण मॅरिनेट करून फ्रीझरमध्ये स्टोअरही करू शकतो आणि असं मॅरिनेशन केल्यामुळे फिशला एक छान चवही येते. आता आपण फोडणीसाठी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेऊ. कांदा चिरत असताना कांद्याचे समोरील देठ हे नेहमी काढून टाकावे, जेणेकरून स्टोव्हसारखे प्रॉब्लेम उद्भवणार नाहीत. आणि एक छोटा टमॅटो हाही बारीक चिरून घेऊ. त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याची पाने. कढई गरम करून आपण 1.5 ते 2 चमचे तेल गरम करून घेऊ. त्यात चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पाने ही छान परतून घेऊ. कांदा परतताना त्यात थोडं मीठ घालू, जेणेकरून कांदा लवकर परतला जातो. त्याचबरोबर चिरलेला टमॅटो हाही छान मिक्स करून घेऊ. मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टमॅटो पटकन परतले जातात. आता अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला हा टाकून छान आपण परतून घेऊया मसाले. हे सगळे आपले मसाले परतून झाले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कच्चा मसाल्याचं वाटण, म्हणजे ज्याच्यामध्ये खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर ह्यांचं वाटण आपण आता टाकून हे छान मसाला परतून घेऊया. या वाटणामध्ये आपण भरपूर अशा भाज्या बनवू शकतो. आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता बघूया, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे, म्हणजे आपलं वाटण मस्तपैकी परतून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेली प्रॉन्स, ज्याला हळद, मीठ, लिंबू लावून आपण मॅरिनेट केलेलं, ते आपण ह्याच्यात टाकून घेऊ आणि छान मसाल्यात परतून घेऊ. हे मसाल्यामध्ये मस्त परतल्यानंतर आपण ह्याच्यावरती 3 ते 4 मिनटासाठी आपण झाकण ठेवू. कारण प्रॉन्सला एक स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये भाजी छान वाफली जाते. 3 ते 4 मिनटं झाले आहे. मसाल्यामध्ये ही कोळंबी छान परतली गेलेली आहे. आता आपण आपल्याला जेवढ्या प्रमाणात ग्रेव्ही हवी आहे त्या हिशोबाने आपण थोडे पाणी घालून घेऊ. आता हे छान मिक्स करून आपण पुन्हा एक उकळी काढून घेऊ. आणि ही फिश खूप पटकन होते, त्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही. आता आपण 2 ते 3 मिनटं पुन्हा झाकण ठेवू आणि एक वाफ काढून घेऊ. 3 मिनटं झाले आहे. याला छान उकळी आली आहे आणि आपली प्रॉन्स झालेली दिसत आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पेरून घेऊ. प्रॉन्स आपली झालेली आहे. कोथिंबीर टाकून आपण छान मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. ही भाजी भाकरी किंवा भाताबरोबर अतिशय सुंदर लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.